त्यांच्या स्वागतासाठी भिक्षू यावे। यावर मिलिंद राजा म्हणाले की त्यांच्या स्वागताची परिपूर्ण तयारी या ठिकाणी केली जाणार आहे। इथे खूप मोठ्या प्रकारे त्यांची व्यवस्था केली जाणार आहे। मी म्हणतो तितक्या भिक्षू संघासंग त्यांनी यावेसे वाटेल तितक्या भिक्षू संघासह त्यांना येऊ द्यावे। जेवढेही भिक्षू संघ जेवढेही सामने जेवढे भिक्षू संघ ते घेऊन येतील तेवढ्या भिक्षू संघासह त्यांना येऊ द्यावे। सपदीन तुम्ही दहाच का म्हणता? ते म्हणतात राजे म्हणतात की तुम्ही 10 भिक्खू का बरं यावे, असं का बरं म्हणता 10 यावे म्हणता? आम्ही काय भिक्खूंना भोजन वाढू शकणार नाही का? कोण म्हणते असं? राजे म्हणतात। किंवा 80,000 जर भिक्खू या ठिकाणी आले तर मी काय जेवण वाढू शकणार नाही का? तुम्ही 10 म्हणता, मगापासून 10 म्हणता तुम्ही, आम्ही काय त्यांच्या भिक्खू संघाला जेवण वाढू शकणार नाही का? यावर सपदींना अगदी चूप झाला। महाराजांचे हे शब्द ऐकून सपदीन तो सांगत होता त्यांना की 10 भिक्खू यावे, 10 यावे, म्हणून या ठिकाणी तो चुपचाप झाला। यानंतर देवमंत्री अंतकाय आणि मंकुर आयुष्यमान नागसेनाकडे गेले आणि म्हणते राजांनी सांगितले की जितक्या भिक्षू संघासंग जितके आपल्या बरोबर भिक्खू घ्यावेसे वाटेल तितके भिक्खू आपण बरोबर घेऊन आपल्या राजवाड्यात यावे। म्हणजे तुम्हाला जेवढे परिपूर्ण भिक्खू घ्यायचे असतील तेवढे भिक्खू संघ तुम्ही घेऊन राजवाड्यामध्ये यावे। राजाचं मन, राजा एक प्रकारे छोटस दान पण नव्हता करत, पण त्याच्या मनामध्ये प्रेरणा काय उत्पन्न झाली? इथं प्रेरणा नाही म्हणता येत, इथं काय म्हणता येते की म्हणते नागसेनाचा प्रभाव, त्यांची बोलण्याची वाणी, त्यांचे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांचा बोलण्याचा दृष्टिकोन, आणि हे सर्व ऐकून राजाच्या मनामध्ये काय उत्पन्न झालं? श्रद्धेचं बल। श्रद्धेच्या बलाच्या जोरावर राजे म्हणतात या ठिकाणी की 80,000 भिक्खू जरी माझ्या घरामध्ये आले, माझ्या राजवाड्यामध्ये आले, तरीही मी त्यांची बरोबरी करू शकतो। म्हणून या ठिकाणी अनंत काय उपासक बनला असे म्हणतो तेव्हा मला समजत नाही की नागसेन काय भानगड आहे। तो म्हणतो की नागसेन ही नावाची कोणत्या प्रकारची भानगड आहे, नागसेन म्हणते कोण आहे हे मला काही माहिती नाही, पण हे काय आहे हे मला जाणून घ्यायचं। यावर कबीर म्हणाले तुम्ही नागसेनावरून काय बोध घेता? म्हणजे तुम्ही नागसेनाजवळून काय बोध घेता? त्या ठिकाणी बनते जो प्राणवायू आत येतो आणि जो आतील वायू बाहेर पडतो त्यालाच मी नागसेन असे समजतो। जो आपण श्वास आत घेतो, जो बाहेर सोडतो त्यालाच मी आतील येतो बाहेर सोडतो त्यालाच मी नागसेन असे समजतो। असा तो प्रश्न होता त्याचा, तर तो असा प्रश्न या ठिकाणी मांडतो। समजा हा जो प्राणवायू आत जाऊन बाहेर आला किंवा बाहेर येऊन तो पुन्हा आत गेला नाही तर मनुष्य जिवंत राहील की नाही राहील? काय सांगितलं या ठिकाणी? कसा प्रश्न केला या ठिकाणी? समजा म्हणजे जाणारा श्वास जाणार आहे, पण तो बाहेर अंदरून येणारा श्वास जर माणसाच्या म्हणजे आतमधून बाहेर आला नाही तर त्यामधून पुन्हा गेला नाही तर तो माणूस जिवंत राहणार आहे की नाही राहणार? सांगा बरं। या ठिकाणी ते म्हणतात नाही म्हणते, तो जिवंत राहणार नाही। मग शंख वाजवतील आता त्यांच्या फुकाच्या बरोबर पडलेला वायू पुन्हा आत जातो काय म्हणतात या ठिकाणी? जो शंकू वाजवतो तो शंकू ज्या वेळेला फुकतो त्यावेळेला बाहेर पडलेला वायू जेव्हा आत जातो काय जो बाहेर पडलेला वायू आत जातो काय? तसेच बासरी तुतारी वाजवताना तेव्हा जे काही फुंकर जे काही वाजवत असताना जे काही सर्व गोष्टी यावर वाजवत असताना यावर नकारात्मक उत्तर दिले, किंवा बासरी वाजवणाऱ्याचं तसं होऊ नाही शकत किंवा शंकू वाजवणाऱ्याचं तसं होऊ नाही शकत। मग या ठिकाणी त्यांचे उत्तर या ठिकाणी आले नकारात्मक उत्तर आले त्यांचे या ठिकाणी। तेव्हा कबीर म्हणाले मग ते मरून का जात नाही? म्हणते मी आपणा, तेव्हा कबीर म्हणाले की मरून का जात नाही? तेव्हा म्हणते मी आपणा बरोबर शस्त्र चर्चा करू शकत नाही। काय म्हणतात ते? किंवा मी जो काही प्रश्न तुम्हाला करीत आहे तुम्ही एकदम त्या प्रश्नामधून मला कन्फ्युज होत आहे, माझा जो वाणीमधून शब्द निघत आहे तो शब्द
आतमध्ये राहत आहे. म्हणजे तो शब्द प्रयत्न पण करत नाही आहे की बा मला बाहेर निघायचं आहे. म्हणून ते म्हणतात की मी आपल्या बरोबर चर्चा करू शकत नाही. तेव्हा कृपा करून काय आहे ते आपणच मला समजावून सांगावे. किंवा मी हात जोडतो तुमच्या पुढे, मी तुम्हाला तुमच्या समोर प्रश्न करू शकत नाही. कृपया तुम्हीच हात जोडून मला मी जे काही प्रश्न केले तुम्हीच त्या प्रश्नाचं मला निरसन करून द्यावे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सांगावे. स्थवीर म्हणाले हा जो प्राणवायू म्हणजे आत्मा नव्हे, प्राणवायू जो आहे तो आत्मा नव्हे. श्वास घेणे व श्वास सोडणे हा केवळ एक शरीर धर्म आहे, शरीराचा एक गुण आहे म्हणतात. असं कोण म्हणतात? म्हणते नागते म्हणतात त्यांना. आपण समजतो की बा आता श्वास चालू आहे, हे आहे ते आहे, आता आत्मा भटकीन, असं होईल तसं होईल, असं काही नाही. शरीराचा एक धर्म आहे, शरीराचा एक धर्म आहे तो किंवा शरीराचा एक धर्म आहे तो किंवा आत सोडणे आणि श्वास घेणे हा एक शरीराचा धर्म आहे. तो बंद झाला की माणूस संपला, त्याचं काहीच नाही राहिलं. त्याच्या आत्मा नाही ना, परमात्मा नाही ना, कोणीच नाही ना, काहीच नाही. श्वास गेला एक वेळा, त्याच्या शरीर धर्मानं त्याचा श्वास गेला, संपला, त्यावेळेला तो माणूस त्या ठिकाणी संपून जातो. त्यानंतर अभिधम्माच्या सिद्धांतानुसार स्थवीरांनी विवेचन करून सांगितले तेव्हा अनंत काय यावर म्हणाले. अनंत यांचे विचार मनावर बराच परिणाम. अनंत काय ज्यांनी प्रश्न केला होता स्थवीरांना किंवा हे असं नव्हे तर हे असं आहे, यावर अभिधम्माच्या सिद्धांतानुसार स्थवीरांनी विवेचन करून सांगितले तेव्हा अनंत काय उपासक होता त्याच्या मनावर बराचसा परिणाम झाला. म्हणजे त्याच्यामध्ये श्रद्धाचं बल उत्पन्न झालं, बराच परिणाम झाला. व तेव्हा तो म्हणाला, त्या क्षणापासून म्हणाला त्रिरत्नांचा शरणागत उपासकच बनला किंवा बुद्ध धम्म संघ याला मी शरण जातो, मी परिपूर्ण यांचा मरेपर्यंत उपासक बनतो. या ठिकाणी तो पण एक छोटासा शब्द ऐकून बरं की या ठिकाणी उपासक बनले. याचप्रमाणे बोलत नागसेनाने आपल्या भिक्षू संघात सवर्तमानामध्ये राजवाड्यात प्रवेश केला. आपल्या भिक्षू संघासंग जाऊन ते राजवाड्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. राजाने त्यांचे जोरदार स्वागत केले. नाही, याचा आकडा नाही दाखवला आणखी, पण पुढे आकडा दाखवते. म्हणून या ठिकाणी त्यांनी आपल्या भिक्षू संघाला घेऊन राजाच्या राजवाड्यामध्ये प्रवेश केला. त्यावेळेला राजाने खूप जोरदार आणि चांगल्या प्रकारे त्यांचं स्वागत केलं. त्यांच्या बसण्याकरिता त्यांनी खास व्यवस्था केली होती. राजाने अति आग्रहपूर्वक आयुष्यमान नागसेन व त्यांच्या समस्त भिक्षूंना उत्तम पंचपक्वानाचे भोजन दिले किंवा त्यांना बसण्याच्या करिता आसन दिले. आसन देण्याच्या करिता स्वतः पंचपक्वान त्यांनी त्यांच्या हाताने त्यांना हाताने जेवणाला दिले. म्हणजे भोजन झाल्यानंतर भोजन संपवल्याच्या नंतर ते बसले. यानंतर नागसेनास 3 चिवरे दान दिले. बंती नागसेना जेवण संपल्यानंतर त्यांनी नागसेन बंतीजीला 3 चिवर दान दिली. यानंतर राजाने नागसेन स्थवीरास सांगितले की बंते आपल्यासह येथे 10 भिक्षू ठेवून बाकीच्यांना पाठवून द्यावे. ते काय म्हणतात की बा तुमच्यासोबत जेवढे काही भिक्खू आले तेवढ्यामधून बाकीचे भिक्खू पाठवून द्या. इथे किती जेव्हा फक्त 10 भिक्षू ठेवून बाकीचे भिक्खू तुम्ही पाठवून द्यावे. नागसेनांनी तसेच केले किंवा बाकी जो काही संघ त्यांच्या सोबत आलेला होता त्या संघांना त्यांनी पाठवून दिले आणि 10 भिक्खू त्यांच्या बरोबर ठेवले. आता राजाही आपले काम आटोपून स्थवीर नागसेनांचे जवळ एक लहानसे आसन टाकून बसले. बनते कोणत्या विषयावर चर्चा करावी, काय म्हणतात ते किंवा बनते कोणत्या विषयावर चर्चा करायची. महाराज
आम्हाला धर्मानेच प्रयोजन म्हणजे आम्हाला धर्माचेच प्रयोजन आहे, तेव्हा धर्माच्या विषयावरच चर्चा करणे मी उत्तम समजतो. किंवा तुम्हाला अभिधम्म पिटकाचं, विनय पिटकाचं, सुत्त पिटकाचं प्रत्येक विषयाचा तुम्हाला अभ्यास आहे. म्हणून मला असं वाटते की मी जी चर्चा करावी ते धर्माच्या विषयावरच चर्चा करावी असं माझ्या मनाला उत्तम वाटते. म्हणून या ठिकाणी ते मग उद्याच्या म्हणजे प्रवज्य संबंधी प्रश्न उद्याच्या प्रकरणामध्ये आपल्याला सांगितले जाते किंवा उद्याच्या प्रकरणामध्ये सांगितले जाते किंवा प्रवज्य संबंधी प्रवज्याच्या संबंधी प्रश्न किंवा प्रवज्या कशी घ्यावी, कुठे घ्यावी, कशासाठी घ्यावी, निर्वाणासाठी घ्यावी का कोणत्या गोष्टीसाठी घ्यावी, ही प्रवज्या नावाची संकल्पना काय आहे, त्या कशाला म्हणतात, या गोष्टीच्या संबंधी उद्या एकमेकांशी ते चर्चा करत राहतील. म्हणून या ठिकाणी आजच्या प्रकरणामधून आपल्याला समजलं की बा आत्मा परमात्मा अशा नावाचं काही गोष्ट नाही. जो धम्माचा अभ्यास, बुद्ध धम्म आणि संघाचा अभ्यास करून आपलं जीवन जगतो तो उत्तम पुरुष म्हणावा लागणार आहे. म्हणून महाराजांच्या मनामध्ये येते की बा धर्माचाच अभ्यास आहे तुम्हाला, तर मी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता तुमच्याशी कोणत्या प्रकारे चर्चा करणार आहोत, मी धर्माची चर्चा करणार आहोत. कारण माझ्या मनाला असं वाटते की बा मी बुद्ध धम्म आणि संघाची चर्चा तुमच्याशी करावी असं मी समजतो. म्हणून या ठिकाणी उद्याच्या प्रकरणामध्ये पाहूया आपण की प्रवचनाच्या संबंधी प्रश्न. तर हे प्रकरण आपण उद्या बघूया. साधुकार द्या. भवतु अहं वन्दामि सर्वदा साधु